मीरा, घर सोडून चाललेस आणि तेही कुणालाही न सांगता. मीरा, तुला काय वाटत असेल हे मी समजू शकतो. प्रत्येकाने आपला आत्मसन्मान हा जपायलाच हवा. माझ्यावर जर का कोणी असे बिनबुडाचे आरोप केले असते तर त्या जागी मी कधीच थांबलो नसतो. दादासाहेब, माझ्यावरती आरोप झाले म्हणून मी हे घर सोडून जात नाहीये, पण लोकांच्या मनात मीरा, ज्याप्रमाणे तू मला समजवलं होतंस ना की मी मंजिरीशी कसं वागावं, त्याचप्रमाणे मी तुला काहीतरी समजवायचा प्रयत्न करतोय. मीरा, सगळ्यांनी तुला जज केलं असेल चुकीच्या पद्धतीने, पण या घरात अशी एक व्यक्ती आहे जी तुला कधीच जज करणार नाहीये. त्या व्यक्तीचं तुझ्यावर मनापासून अतिशय प्रेम आहे. फक्त ती ते बोलून दाखवू शकत नाही, कारण तिला स्वतःचा आवाजच नाहीये. मीरा, आज आमच्यासाठी तू वेदाचा आवाज बनलेस. अंबिका गेली आणि वेदाने तिच्या चेहऱ्यावरचं हास्य गमावलं, स्वतःचा आवाज गमावला. पण तुझ्यामुळे, केवळ तुझ्यामुळे तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलंय. मीरा, मीरा, तू काय निर्णय घ्यावास, काय घेऊ नयेस हे मी तुला नाही सांगणार आहे. पण तू जो काय निर्णय घेशील तो घेण्यापूर्वी एकदा वेदाचा विचार कर. मोठ्या माणसांनी केलेल्या चुकीची शिक्षा तू त्या निष्पाप वेदाला नको देऊस.